स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या जागेसंदर्भातील जे अपडेट आहे ते अपडेट आपल्या समोर सांगतो आहे. सकाळीच एक व्हिडिओ बनवलेला आहे की 25,000 प्लस जागेच्या संदर्भात मी व्हिडिओ बनवलेला आहे. त्यात काही विद्यार्थी जे आहे, बोगस विद्यार्थी जे आहेत, ते काहीतरी रिप्लाय देत असतात, त्यावरती काहीतरी कमेंट देत असतात की एवढ्या जागा कशा काय येत आहेत, एवढं 2022 ला एवढ्या जागा आल्या नाही, 2017 ला जागा आल्या नाहीत. त्यांना मी सांगू इच्छितो की आपण टेट परीक्षा कधी पास होतात, याच्यापूर्वी 2 भरत्या झालेल्या आहेत. जर आपल्याला एवढी अक्कल असती तर आपण त्याच वेळेला शिक्षक म्हणून लागले असता. बरोबर आहे. जे व्यक्ती शिक्षक आहेत आणि जे अनुभवी आहेत, आतापर्यंत 2 पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरत्या आम्ही स्वतः पाहिलेल्या आहेत. या सर्व गोष्टीनंतर शासकीय सेवेत आम्ही रुजू आहोत आणि ह्या अनुभवावरनं आम्ही सर्वांना बोलतो आहे, तुम्हाला अपडेट देतो आहे. आणि एकच काम आपण करत नाही, नुसतं व्हिडिओ बनवणे आणि तुमच्यासाठी व्ह्यूज आणि तुमचे पैसे कमवण्यासाठी आम्ही काम करत नाही. आपण जर स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या ग्रुपला जर जाऊन बघितलं तर या व्यतिरिक्त इतर कोणती कामं आपण आपल्या या नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून किंवा या स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंगच्या माध्यमातून हायर एज्युकेशनसाठी आपण काम करतो, विद्यार्थ्यांचे पैसे वाचवण्यासाठी आपण काम करतो. एकच काम युट्यूबर म्हणून आपण काम करत नाही. जे काम प्रत्यक्षात आपण करतो, वास्तवात जे करतो तेच आपल्या समोर सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, जाहिरातीच्या संदर्भात अपडेट सांगतो आहे. वेगवेगळ्या ज्या जिल्ह्यांच्या जाहिराती आहेत त्या जागा 2025-26च्या ज्या काही मे पर्यंत अखेर जागा आपल्यापर्यंत जे काही आकडा आलेला आहे त्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या माहिती आपल्या समोर सांगतो आहे. आणि ते अत्यंत गुड न्यूज आपल्यासाठी असणार आहेत की त्या जागेच्या 80% भरती आपल्यासाठी होणार आहे. आपण 100% भरतीची मागणी आहे, पण मान्यता मात्र 80% आपल्याला मिळालेली आहे. हे पत्र आपण सुद्धा पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात बीएमसीच्या संदर्भात मी बोलतो आहे. जर आपण पहिल्यांदा माझ्या चॅनलला आले असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला देत असतो. बीएमसीच्या संदर्भातील ज्या जागा आहेत तर त्या जागा अत्यंत महत्वाच्या जागा आहेत. काही विद्यार्थी मेसेज करतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. सकाळी सुद्धा मी आपण बघितले की सर क्रीडा, कला, संगीतच्या विषयावरती बोला सर, आमच्याबद्दल कोणी सांगत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मात्र जागा खूप जास्त जागा आहे. तर मी फक्त बीएमसी बद्दल बोलतो. इतर ज्या काही महानगरपालिका 26, 27, 28, 29 महानगरपालिका ज्या आहेत त्यावर तर तुम्ही जर आपण बघितलं तर त्यांच्या सुद्धा जागा या ठिकाणी येणार आहेत. एका म्हणजे सीतावरून भारताची जी परीक्षा करतोय त्यावरून आपल्याला समजते. कारण काही लोक असे सुद्धा व्हिडिओ बनवत आहेत की जागा कुठेच नाही, अतिरिक्त जागा आहे, अतिरिक्त जागा आहे, खूप धोका आहे, भरती होणार नाही, भरती अत्यंत कमी जागींची भरती होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 1,70,000 विद्यार्थी फक्त पवित्र पोर्टलला नोंदणी केलेली आहे. जर वारंवार मी तुम्हाला बोलतो आहे, पोलीस भरती, सरळ सेवा, तलाठी हे जर आपण भरती बघितल्या तर त्यात कॉम्पिटिशन किती असते, यात मात्र स्पर्धा मात्र कमी आहे, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. मग बीएमसी मध्ये जागा किती आहेत? कला, संगीत आणि क्रीडा यांच्या 90 जागा आहेत. टोटल 90 जागा आपल्याला पाहायला मिळत आहे. कला, संगीत आणि क्रीडा. तुम्ही जर पोर्टलला नोंदणी केलेली असेल तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. जे मुंबईच्या भोवताल राहणारे आहेत, पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थी आहे, किंवा ज्यांचं एटीडी झालेलं आहे, ज्यांचं बीएफए झालेलं आहे, ज्यांचं एमए संगीत झालेलं असेल, बीपीएड झाले असेल, या विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे की त्यांना फक्त बीएमसी मध्येच 90+ आहेत जागा. आणि इतर ज्या काही महानगरपालिका असेल तर त्यामध्ये सुद्धा 20, 30, 25, 40 अशा जर जागा असेल किंवा खाजगी संस्थांमध्ये जागा असतील तर अशा सुद्धा आपल्यासाठी जागा येणार आहेत. त्यामुळे आपण घाबरू नका, तुमच्यासाठी सुद्धा जागा आहेत. दुसरं जे आहे, कार्यानुभवचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 84 जागा आहेत. 84 जागा आहेत बीएमसी मध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे दोन्ही जर आपण पकडलं तर किती आपल्याला 150 पेक्षा जास्त जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणजे बीएमसी मध्ये एका महानगरपालिकेच्या 125, 150 पेक्षा जास्त असेल तर पिंपरी चिंचवड असेल किंवा वेगवेगळ्या ज्या काही आहे, जसं जसं अपडेट आपल्याकडे येते तसं अपडेट आपल्याला सांगतोय. विद्यार्थी मित्रांनो, तर हे जे अपडेट आहे ही कला, संगीत, क्रीडा आणि आपले कार्यानुभव या संदर्भातील या जागा होत्या. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी होती. आपल्याला हे अपडेट क्रॉस चेक करायचं आहे. तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी जर तुमचा कोणी मित्र 2022 मध्ये लागले असेल, 19 मध्ये लागले असेल तर त्यांना विचारा की खरंच जागा आहेत का, क्रॉस चेक करा आणि त्यानंतरच त्यावरती विश्वास ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, हे अपडेट तुमच्यासाठी होतं. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. यानंतर येणारे जे काही व्हिडिओज असतील ते वेगवेगळ्या जिल्हा परिषदेचे प्राथमिक आणि माध्यमिकचे जे काही अपडेट्स असेल ते अपडेट आपल्याला सांगणार आहे आणि जागेसहित आपल्याला सांगणार आहे. मॅथ किंवा सायन्सचे जे असतील जागा त्या सुद्धा जागा आपल्याला सांगणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या जे काही लिंक आहे त्या लिंकला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला पवित्र पोर्टलसाठी प्राधान्यक्रम टाकायला आपण मदत करणार आहोत. आणि शहराकडून गावाकडे, दुर्गम भाग,
चांगला भाग, चांगले टॉप लेवलचे जिल्हे, अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांचे क्लॅरिफिकेशन करून आपण तुम्हाला मदत करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. धन्यवाद.